ही सुगंधी फुला हिरमतीच्या वरच झालं नाकावर राग ची बाग ही सुगंधी फुला हिरमतीच्या वरच झालं नाकावर राग ची बाग आता जर तुम्ही प्रीमियर व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशा तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जाईल। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट इथे ओपन करायचं आहे। कॅपकट इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। जो तुमचा इथे फोटो असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। इथे आपण हा जो फोटो इथून सिलेक्ट करून घेऊया आणि इथून ॲड करूया। हा फोटो इथून ॲड केल्यानंतर इथे रेशोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। 9.16चा रेशो 2 नंबरला आहे तो इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून 2 बटनने सेट करायचा आहे। त्याच्यानंतर सिम्पली पहिली इंजूट यायचं। पहिली इंजूट आल्यानंतर इथे फोटोच्या इथे ओव्हरलेचा ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं। अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो मटेरियलमध्ये बीट मावडी दिला आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करू सिम्पली इथून ॲड करायचा आहे। हा बीट मावडी ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मावडीवरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला खाली थोडं स्क्रोल करून इथून एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करू। जेवढी ह्या सॉंगची लेंथ आहे तेवढी ह्या फोटोची लेंथ न्यायची अशा प्रकारे नेल्यानंतर सिम्पली पहिल्या इंजूट यायचं आहे। आता हा जो बीट व्हिडिओ आहे आपण ॲड केला त्यामध्ये आपण ज्या बीट दिल्या जिथून चेंज होतील तिथून हा जो फोटो आहे तो स्प्लिट करायचा। पहिली बीट बघायची आपल्या कोठे चेंज होत आहे तर सिम्पली थोडं स्क्रोल केल्यानंतर ते बीट अशा इथून चेंज होतं। इथून स्प्लिट करा पहिलं ऑप्शन येते स्प्लिटचा म्युझर फोटोवरती क्लिक केल्यानंतर ह्याच्या पुढची बीट बघायची। आता तर थोडं पुढं आल्यानंतर इथून त्याच फोटोवरती क्लिक करू तर स्प्लिट करायची ते आपली बीट चेंज होते। तर आता आपल्याला काय करायचं, हा जो फोटो आहे तो सर्व बीटनुसार इथून कट करत न्यायचा शेवटपर्यंत। मी पण घेतो तुम्ही पण घ्याल। हे ते तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो आपण इथून स्प्लिट करून घेतलेत आणि इथून सर्व इथून ॲड करून घेतलेत। आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली अशा फोटो इथून ॲड केल्यानंतर बीटनुसार इथून तुम्हाला सिम्पली हे जे पहिले ट्रान्झिशन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला हा जो ब्लान्स नावाचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण कमी करायची आणि तुम्हाला अप्लाय टू ऑल जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। खाली 3 नंबरला येते तुम्हाला ॲनिमेशनचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। येथे तुम्हाला इनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल क्लिक ओपनचा इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला झूम क्लिपचा जो पेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आउटमधला रिपीलचा जो पेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधला रेक्टँगलचा जो पेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे रेक्टँगल आउटचा। त्याच्यानंतर पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटोला पुन्हा आपल्या आउटमधला रेक्टँगल आउटचा जो पेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना थर्ड पार्टिकल जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल सिम्पली इनमध्ये इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आउटमधला मॅजिक पार्ट 2चा जो पेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। सिम्पली आता पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटोला आपल्याला आहे ना हे जो फ्लॅशचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटोला आपल्या आउटमधला स्नॅपशॉटचा जो पेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला इनमधला स्पीडचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या आउटमधला इथून स्प्लिटचा इफेक्ट इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला इनमध्ये तुम्हाला रोटेशन ओपनिंग हा जो पेड आहे तुम्ही जाय सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आउटमधलाच आपल्याला रोटेशन क्लोजिंग हा जो पेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधला लाइटिंग स्प्लिटचा जो पेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या आउटमधला लाइटिंग स्प्लिटचा जो पेड आहे तोच इथून सिलेक्ट करायचा त्याच्या पुढच्या फोटोला। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला प्लॅन नंबर 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो कॉम्बोमधला प्लॅन नंबर 2चा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो पेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आउटमधला रिपीलचा जो पेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला कॉम्बोमधला झूम 1चा जो पेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधला पेस क्रॉस हा जो पेड आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या आउटमधला पेस क्रॉसचा जो पेड आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या आउटमधला रिपीलचा जो पेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधला रिपीलचा जो पेड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्या व्हिडिओ यायचे ते एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना
5 आणि 6 सेकंद तिथला फोटो जिथं आपण 5 सेकंद तिथला फोटो स्पीड केला ते द्यायचं आहे. फेडवरती क्लिक करायचं तुम्हाला स्पीडच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा इथं स्लाइड करायचं आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 5 आणि 6 सेकंद तिथले हा फोटो आहे दोन्ही फोटो त्या दोन्ही फोटोला ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला हाच इफेक्ट आहे 3 लेअरचा तो आपल्याला आहे ना 13, 14, 15 हे जे आपले 3 फोटो आहेत 13, 14, 15 त्या तिन्ही फोटोला ठेवायचे सेकंद तिथले आणि अशा प्रकारे इथे तुम्हाला स्प्लिटच्या मध्ये हा जो 3 लेअरचा इफेक्ट आहे इथून हा आणि तोच इफेक्ट इथे डुप्लिकेट करून तुम्हाला इथे सिम्पली बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल बटरफ्लायचा इथून स्लाइड करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं पहिले एन्जू ठेवायचं आहे आणि इथून बॅक करायचं ओव्हरलेचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं ॲड ओव्हरलेवरती क्लिक करू हे जे मेटलमध्ये आपण PNG दिलं इथून तुम्हाला ॲड करायचं आहे आणि ह्याची जी लेंथ असेल शेवटपर्यंत न्यायची. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं नाही तर तुमचा जो व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल.